नमस्ते मित्रांनो. आज मला प्रश्न पडला आहे, की मी नास्तिक का आहे? असं भगतसिंग का बरं म्हणतात? अशी कोणती कारणं आहेत, की ते नास्तिकवादाचा पुरस्कार करतात? समजून घेऊया. भगतसिंग खरं तर लहानपणापासून पूर्णपणे श्रद्धाळू होते. त्यांच्यावर पूर्णपणे आस्तिकवादाचे संस्कार झाले होते. भगतसिंग म्हणतात, "घरी माझ्यावर पूर्णपणे संस्कार झाले असले, तरी मी नास्तिक झालो. याचा अर्थ माझा पोकळ गर्व आहे असं नाही. कारण अहंकार हा स्वतःबद्दलच्या गैरवाजवी अभिमानाचा अतिरेक असतो आणि या गैरवाजवी अभिमानामुळे मी नास्तिकतेकडे वळलो असं नाही." भगतसिंग म्हणतात, "देवावर विश्वास ठेवणारा मनुष्य त्याच्या अंगाच्या गर्विष्ठपणामुळे असा विश्वास ठेवणे कसे काय थांबवू शकतो? हे दोनच प्रकारे होऊ शकते. त्या माणसाने स्वतःलाच ईश्वराचा प्रतिस्पर्धी म्हणून समजायला सुरुवात केली तर, किंवा तो स्वतःलाच ईश्वर समजू लागला तर. पण दोन्ही प्रकाराने तो खराखुरा नास्तिक होऊ शकत नाही. पहिल्या प्रकारात तो प्रतिस्पर्ध्याचे अस्तित्व नाकारत देखील असतो आणि दुसऱ्या प्रकारातील निसर्गातील घडामोडीचे नियंत्रण करणारे स्पर्धेमागचे चैतन्य स्वरूपी अस्तित्व मान्य करतो. तो स्वतःलाही श्रेष्ठ शक्ती समजतो की अशी शक्ती स्वतःपेक्षा वेगळी कोणी दुसरी आहे असे मानतो. हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचं नाही. मूलभूत गोष्ट तीच राहते, तो कोणत्याही प्रकारे नास्तिक नाही. भगतसिंग या पहिल्या प्रकारात मोडत नव्हते ना दुसऱ्या. भगतसिंग आपला पारंपरिक वारसा जाणून होते. ते असे म्हणतात, आपला पारंपरिक वारशाचे दोन भाग असतात. एक सांस्कृतिक आणि दुसरा मितहासिक. निरपेक्ष देशसेवा, बलिदान, आपल्या निष्ठांवर अढळ राहणे अशा आपल्या सांस्कृतिक गुणांना पूर्ण प्रामाणिकपणे आत्मसात करून पुढे जाण्याचा माझा प्रयत्न आहे. पण जुन्या काळातील समजुनुसार बनलेले जे मितहासिक विचार आहेत, ते जसेच्या तसे स्वीकारायला मी अजिबात तयार नाही. कारण विज्ञानाने ज्ञानामध्ये प्रचंड भर टाकली आहे आणि वैज्ञानिक दृष्टी आत्मसात करूनच भविष्यातील समस्या सोडवता येतील. मित्रांनो, भगतसिंग आणि त्यांची ही विज्ञाननिष्ठ क्रांतिकारी जीवनदृष्टी जीवनाच्या अंतिम क्षणी देखील अशी उचलून धरली, की उच्च नैतिकतेसाठी धार्मिकतेची गरज नसते. एवढेच नव्हे तर त्या पलीकडे गेल्यानेच सर्वोच्च मानवी मूल्ये खऱ्या अर्थाने जपता येतात, हेच यातून दिसते. भगतसिंहाची नास्तिकता केवळ धर्मधिष्ठित जीवनदृष्टीला नाकारण्यापुरती मर्यादित नाही, उलट त्यांची नास्तिकता ही एक आधुनिक जगाला उच्चतम विश्वदृष्टी देणाऱ्या स्वातंत्र्य आणि सर्जनशीलता यांना उचलून धरणाऱ्या माणूस म्हणून जगण्याची क्रांतिकारी जीवनदृष्टीचा भाग आहे. पुढील व्हिडिओमध्ये भगतसिंग आणि त्यांचे ईश्वर, धर्म, श्रद्धा, रूढी, परंपरा यांच्याबद्दलचे आणखी क्रांतिकारी विचार आपण जाणून घेणार आहोत. तोपर्यंत इथंच थांबूया. धन्यवाद.